कन्या रे. लक्ष्मी, धरणी मातेचा आशीर्वाद आहे तुला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पेरणीची सुरुवात बी तुझ्याच हातनं करूया. हा? चल. पाणी. अक्का तू नका घोर लावून घेऊ जीवाला. मी घोर लावून घेणारी नाही, घोर लावणारी हाय. कोण कुठली बीड दमडीची लोक मला आडवी येतात. अगं तारा का कशाला स्वतःला त्रास करून घेतेस तू? तुझंच बीपी शूटअप होईल. आणि आरतीच तर आहे, आजच्या ऐवजी उद्या करीन किंवा दुसऱ्या कुठल्या दिवशी. पण आज केली नाहीस ना तू, त्याचं काय? आणि ताराकानी गावकऱ्यांना आधीच सांगून ठेवलं होतं, तरी पण त्यांनी मुद्दाम खोड घातला. मुद्दामून असं कशाला करतील ते? आपली आणि त्यांची काय दुश्मनी? शेवटी आपल्या गावातले आपलेच लोक आहेत ते. हे आपले नाहीत, अक्कलपोटी आणि स्वार्थी आहेत ते. नाही तर काय, अरे गोड बोलून तुझ्या आजोबांकडून जमिनी लाटल्या आहेत त्यांनी. पण आपल्या आजोबांनी स्वतःहून तर हर्षवर्धन, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नाही त्याच्याबद्दल बोलू नये. आणि या गावातल्या लोकांचा काही वार तर घेऊच नाही. जेवणाची वेळ झाली आहे, हातपाय धुवून घ्या. ताट लाव. हो. माझ्या नातवाला बाजूला सरवून आरतीचा मान त्या धोकेबाज बळेला दिला काय? त्याची किंमत मोजावी लागल. ऐबत जी तारक्का. गावात इंडस्ट्री टाकायला ते लोक आलते ना, त्यांना परत बोलवून घ्या. तारक्का, त्यांना टोटल जमिनी हव्यात. मग त्याचा अवघड काय आपल्याला? तुझ्या आजोबांनी जमिनी परत दिल्या, पण ही तारक्का परत घेईल नाही. त्या मागतकऱ्यानं शेतातून रस्त्यावर आणलं तर हाडाची सावकारींना ही तारक्का घोर पडेल. माझा शब्द जो पाडल त्याला ही तारक्का जित्ता गाडल. अरे बळी दादा, अरे बळी दादा, अरे इलास मामाच्या शेतात जमिनीची मोजणी सुरू आहे. अरे कारखाना का काहीतरी उभं राहणार म्हणे तिथं. अरे पर ती तर वहितीची जमीन आहे, धान्य पिकवायची. तिथं कारखाना कसा होईल? ते मला काय माहित. बाबा काहीतरी गोंधळ दिसतोय, आपण जाऊन बघून येऊ. ए शिरप्या, अरे मी आलो रे, पहिल्याला पण. जमीन चांगली आहे एकदम. भाऊ सारी शे मने पे भाऊ काही नाही. सवाल आहे का? ये पल्लड नदी, रोड टच आणि निसर्ग बघा, हात जोडून पायासमोर उभा आहे तुमच्या. काय म्हणता शेख? सारू शे, आवडली. समोर टाउनशिप, मागे रिसॉर्ट, एकदम परफेक्ट. अरे काय रे ईश्वरा? जमीन विकतायत ते, इथे मोठी टाउनशिप होणार आहे. हा, ही शेत जमीन आहे, इथे शेती बिगर दुसरं काय होत नाही.
काही येडबीड लागलाय का तुला जमीन इकायला? शेठ हा व्यवहारात खोडा घालतो. हो जमीन त्यांची, निर्णय त्यांचा. हो जमीन त्यांची नाही, त्याच्या बापजाद्याची आहे. अरे ईश्वरा, अरे ही जमीन कशासाठी? पिकून खाण्यासाठी ना, इकायसाठी नाही. अरे बळी, अरे पैशाची लय गरज आहे रे. अरे आज गरज आहे म्हणून जमीन इकशील, उद्याच काय? अरे पोटासाठी उद्या काय इकणार? तुझ्या मामानी जमीन इकली, काय झालं त्याचं? अरे ज्यांनी ज्यांनी जमिनी इकल्या त्यांचं आज काय हाल आहे ते बघतोयस ना. ना जमिनी आहेत ना पैका आहे. हो समद्यांचं तसं नाही झालं. शहरात जाऊन शेठ झालेत लोक, फॅक्टऱ्या टाकल्यात, बिझनेस टाकलेत आणि बँकेत पैसे व्याजाने टाकलेत. उगा काय बी सांगून इशे इसकटू नका बरं. हा आणि ईश्वरराव, तुमच्या फायद्याचा सौदा आहे, लक्षात ठेवा. गुन्हाच्या बी सांगण्यावरून आता माघार घेऊ नका. काय? हा बराबर बोलायचे. काका, बाबा बरोबर सांगते. अहो ही लोक गावात येऊन जमीन घेतात, म्हणजे जमीन फायद्याची गोष्ट झाली की नाही? अहो ही लोक स्वतःच्या फायद्यासाठी तुमचं नुकसान. हो तुमचा काय संबंध? आमचा सौदा झालाय. सौदा झाला असताना तुम्ही तर थांबू पण दिलं नसतं ईश्वर काकांनी. ईश्वरा, मी आजपर्यंत कुणाचं नुकसान केलं नाही बघ. तुला सांगतोय जमीन नको इकू. तुझी काय अडचण असेल ती आपण सोडवू ना. ए रताळ्या, ए सावकारांच्या मामल्यात नाक बसतोस रे. नीट सांगतो, निघायचं नाही तर जित्ता गाळल इथं. भूषण, अहो तो बघा ना. घबरे, आम्ही आहो ना त्याच्याशी बोलायला. हैबतराव, अहो तुम्हीच समजावून सांगायला. हा जमीन इकायची म्हणतो. जमीन इकणार तो आणि घेणार हे. तुझा काय संबंध? हो पण चल निघितून. अहो, पण तुमच्याच वडिलांनी अन्नाला लावला नाही याला. तुम्हीच अन्नावरून उठवणार. बस, जास्त बोललास. तुझा काय संबंध रे आमच्या डीलशी? जिथं प्रश्न शेतीचा आहे ना, तिथं हाडाचा शेतकरी उभा राहणार, बोलणार आणि विरोध पण करणार. तो हक्कच आहे शेतकऱ्याचा. आम्हाला आमची जमीन मागता येते, तशी राखता बी येते. मी जित्ता असपर्यंत या गावातल्या सुपीक जमिनीचा एक कुटका बी इकू देणार नाही. दाखव इकून जमीन. ए, त्याच्याशी कशाला बोलतो? आपल्याशी बोल. बळी बंद कर. आता तू तुझी जमीन राखूनच दाखव. चॅलेंज आहे आपला. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो दाखव. अगं दाखव. मी दाखवते ना. हे बघ, हे आहेत तुझे होणारे दाजी. हा तर सुभान तात्याराव फुलगावकर. तुझ्या बाबांसोबत काम करतो ना. तुम्ही ह्याला निवडलंय हिच्यासाठी? हा आवडला तुला? आम्हाला आवडलं नाही. आम्हाला आवडलंय म्हणजे तिला बी आवडलं असेलच. हो पप्पा, पण हिचं पण स्वतःचं काही मत असेल ना. असू शकतं ना, पण निर्णय या घरात निर्णय फक्त एकच व्यक्ती घेते आणि त्या व्यक्तीला आता तुम्हाला भेटायचंय. चला. पण पप्पा तुम्ही आधी तारक्कांना भेटून घे, बाकीचं नंतर बोल. चल. हर्ष, पण पप्पा मी पण येते अक्काला भेटायला. तारक्कांना पूर्ण नाव घेतलेलं आवडतं नाही का? हर्षवर्धन. ओके. हर्ष,
वर्धन छान दिसते ना. माझी मीच शिकले ऑनलाईन बघून. कम ना, लेट्स गो टू मीट अक्का. काय रे, मुंबईला काय गेला असं तारक्काला विसरलास व्हय? काय बोलतो तू? शक्य आहे का ते? शक्य नाहीच. या अक्का थोडीशी सुरू देणार आहे तुला. पर किती वाढलास रे? आ? उद्यापासून तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था मीच बघणार. अगं, त्याची काय गरज आहे? गरज ठरवण्या इतका हायबत बी मोठा झालेला नाहीये. तर लहानच आहेस. तारका, आज रिचा तुझ्यासाठी साडी नेसून आली आहे. रिचाने हे सगळं तुला इम्प्रेस करायला केलंय. ही कल्पना बी तुझीच असेल ना? अक्का ए लाडात येऊ नको. समधी मला तारक्का म्हणतात, तू बी तारक्काच म्हणायचं. तारक्का, आय एम सॉरी, मी त्या दिवशी खूप चुकीचं वागले. तुम्हाला असं न विचारता तुमच्या खोलीत आले. रिचा, तारक्काची माफी अशी मागून चालत नाही. तिच्या पाया पडावं लागतं. मी पडते ना पाया तारक्कांच्या. नमस्कार करायला आलीस आणि साष्टांग दंडवतच घातलास की ग. चांगलंय. या घरात आलेल्यांना वाकायची सवय पाहिजे. ते मी इंटरनेटवर बघून शिकले साडी नेसायचं. काय काय गोष्टी मोबाईलवर नसत्यात शिकायच्या, माणसांकडूनच शिकायच्या असतात. नयन, शिकव तिला. तू पण ना तारक्का, एकही संधी सोडत नाही चेष्टा करायची. हर्षवर्धन, तू तुझं कर्तव्य विसरला नाहीस. नयनच्या लग्नासाठी आलास, चांगलं वाटत. आता परत जायचा विचार बी करायचा नाही. अगं तारक्का, पण मी जे शिक्षण घेतलंय त्याचा वापर इथं करा की. अगं पण तू फायबर. आता हर्षवर्धनच्या डोक्याला बी बाशिंग बांधलं पाहिजे. काही काय बोलतेस तू? अरे लग्नाचा विचार. ती साष्टांग नमस्कार घालणारी त्यासाठीच तर इकडे नाही ना आली. अगं नाही ग, वी आर जस्ट फ्रेंड्स. ती फक्त माझी मैत्रीण आहे. चांगलंय चांगलंय. ती फक्त मैत्रीणच असू द्या. बर, आमची जपाची वेळ झाली. आपण जेवणाच्या वेळेलाच भेटू. हाय बघ. नयनचं काय? लोड नका घेऊ, समजा ताब्यात आहे. तसंच राहायला पाहिजे. हर्षवर्धनला यातलं काय बी कळता कामा नाही. जी तारक्का. आणि एक भूषण कच्चा लिंबू आहे, त्याला समज नाही. वरपडे घराण्याची धुरा फक्त हर्षवर्धनच सांभाळू शकतो. तो हुशार आहे, तो हितच राहायला पाहिजे. जी. येतय ना ध्यानात. दुसरं म्हणजे नयनचं लग्न झाल्यावर वळी आणि त्याच्या पोरीचा निकाल लागला पाहिजे. तारक्का, पर समजा गाव त्या बळीच्या पाठीशी उभं राहिलंय. मग काय झालं? तुला जमल ना हे करणं? तर त्याच्यासाठी बी आम्हीच डोकं लढवायचं. नाही तारक्का, आम्ही बघतो काय करायचं ते. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जो तारक्काचा शब्द पाडल त्याला तारक्का जित्ता गाडल. जी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्योच साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. स्वतः नीट राहायचं नाही, दुसऱ्याला बी राहू द्यायचं नाही, असं ठरवलं ना तुम्ही? सावकारीबाईंनी डूब धरला ना तर पाण्याला बी उभी करायची नाही. कशाला तुम्ही त्या हायबत सावकाराबरोबर वाद घालत बसले? राजे, तुम्ही पिन मारलेली दिसते.
बघितलं काय हे असं असतंय बाबांचं. बोलणार हे आणि टाक टाइम संपला म्हणून मला धारेवर धरणार. बाबा चुकलंय तुमचं, मान्य करा. दादा काय चुकलं रे बाबांचं? बाबा पोच इसरले ना आपली. जमीन विकणारा एक आणि जमीन विकत घेणारा दुसरा, यांच्यामध्ये आपलं तुंतुन घेऊन जायची काय गरज आहे मग तुम्ही? दादा ईश्वर काका बी आपल्यासारखेच शेतकरी आहेत. आता एखाद्याला चांगलं समजून सांगणं, योग्य मार्गदर्शन करणं चुकीचं असतं का? काय संबंध? त्यांनी काय आमंत्रण धाडलेलं की या आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून? बाबा सावकार मंडळी आहेत ती. उद्या जर आपल्याला पैशाची गरज लागली तर त्यांच्याच दारात जाऊन उधारी मागायला लागणार आहे आपल्याला. कशाला उधारी? व्यवस्थित शेती केली ना तर कुणालाच कोणाच्या दारामोर उभं राहायची गरज नाही पडली. लक्ष्मी लई मोठी झाल्यासारखं बोलू नको. वयानं लहान असली तरी कर्तृत्वानं लक्ष्मी मोठीच आहे. हा ती कर्तृत्वान आणि मी नालाय. असं म्हणलंय का मी? तुम्ही काहीच म्हणत नाही हो, पण सारखा पाठिंबा देऊन डोसक्यात खूळ भरवलं तुम्ही हिच्या. बाबा लक्ष्मीपेक्षा 4 पावसाळं जास्त बघितले. उगाच त्या हैबतरावाच्या नादाला लागू नका. नाही तर काय, सावकाराशी वैर घेऊन गावात राहायचं कसं माणसांनी? हे बघ, माझ्या मनात कुणाविषयी वैर भावना नाही. शेतकऱ्यांना आपलं शेत राखलं पाहिजे एवढंच म्हणलं मी. आणि आई हेच बोलले बाबा तिथं पण. आता यात काय चुकलं सांग बरं? काहीच चुकीचं नाही बोलत आहेत ताई. बाप लेख आहे म्हणून शेती आहे. नाही तुझं बरोबरच आहे ग आई, पण मी काय म्हणतो, लक्ष्मी अशाच जर भांडत राहिली तर भांड कुदळ म्हणतील लोक. त्यानंतर लग्न कोण करेल हिच्याशी? बरोबर बोलतोय महेंद्र. पोरीच्या जातीनं पोरी सारखंच राहावं आणि मोठ्याच्या भानगडीत पडायची तुला काय गरज आहे का? हा हो ना, एक वेळ पोरगा असेल तर कुणी मनाला बी लावून घेत नाही, पण पोरीचं बोलणं फार खुपतं बाई. बाई लक्ष्मी, आपल्याला ज्या समाजात राहायचंय ना त्या समाजाच्या नियमानेच राहावं लागतं ग. नाही तर काय लक्ष्मी, अगं तू उद्या लग्न करून जाशील तर आम्हाला इथं राहायचं आहे ग. हो ना, आमच्यावर लक्ष्मी तू नग पडूया. तुला नावं ठेवलेली मला खपणार नाही. अहो चहा थंड होतोय. किती बरं वाटतंय ग. साडीमध्ये ना बांधल्यासारखं होत होतं. गॉड नोस तुझी मॉम कशी साडी नेसते ते. चल आपण सेल्फीज काढूयात. सो कूल ना यार, सो कूल यार. मोहन किती सुंदर दिसतोय. तू का लायचं? मरायचे का तुला? नाही, तू जर भेटली नसती ना तर आई शपथ करच मेलो असतो. तू माझा फोन उचलत नाही, मला मेसेज करत नाही, काय करू मी? हेमंत माझं लग्न ठरलंय. हे नयन, तू तुझ्या घरच्यांच्या दबावाखाली येऊन लग्न करतेस ना? नाही तसं काहीच नाहीये. तुझं खरंच माझ्यावर प्रेम नाही का ग? हेमंत तू जा ना इथून. तू चल आता माझ्या बरोबर, आपण पळून जाऊन लग्न करू. नाही हेमंत तू जा इथून. पाया पडते तुझ्या, तू जा ना. थँक्यू. भूषण, थँक्स भूषण. तुझं कळत नाही, तो सुभान चांगला नाही. तू जा इथून. कोण आहे तिकडं? मी आहे भैया. तिकडं तू जा ना इथून. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, प्लीज तू जा ना इकडून. ते लोक तुला मारून टाकतील. जा. ते मी निर्माल्य टाकायला गेले होते. तिकडं
चल रिचा. काय भूषण शेठ काय बघताय? दादांचा विषय दादांचं भारी आहे राव. शहरात त्याला पाठवलं होतं डिग्री आणायला आणि गावातच विषय घेऊन आलाय. लक्ष्मी अशाच जर भांडत राहिली तर भांड कुदळ म्हणतील लोक. त्यानंतर लग्न कोण करेल हिच्याशी? एक वेळ पोरगा असेल तर कुणी मनाला बी लावून घेत नाही, पण पोरीचं बोलणं फार खुपतं बाई. सायले, पोरीच्या जातीनं कधी खरं खोटं बोलूच नाही का ग? पोरगा बोलला की चालत, पण पोरगी बोलली की खुपते. हो, बाबांसमोरच झालं. मुलगा मुलगी एक समान या सगळ्या बोलायच्या गोष्टी वाटतात. गोष्ट तीच असते, पण पोरगी बोलली की खुपते, दुखते, समाजाला त्रास होतो त्याचा. नाही ग, आईला पण अगदी तसंच वाटतं असं नाही. तिला पण वाटतंय की आपल्या पोरीला कोणी नाव ठेवू नये. चार चौघींसारखं माझंही लग्न व्हावं, मी नीट नांदावं. नाही नाही, तुला तर माहिती, बाबा कधी पोरगा आणि पोरगी असा भेदभाव नाही कर. मलाही कधी गृहीत नाही धरलं त्याने, म्हणून मला त्यांच्या बाजूने उभं राहायला आवडत. मी असं म्हणलं का की आई नाही आवडत म्हणून? आई पण तितकीच आवडती ग, म्हणून मी कधी मन नाही दुखवत तिचं. अशी पोरगी मिळायला भाग्य लागतं.